विरोधकांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। विरोधी करणारे देशाचे गुन्हेगार। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यावर पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल। सत्तेत टिकून राहण्याकरता महिला आरक्षणाचा प्रयत्न फसला। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा हल्लाबोल। तर देशातल्या महिला मूर्ख नाहीत, सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर। दिल्लीमध्ये भाजपचं आंदोलन। बोंडे, राणा, प्यारेखान यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणावरून मंत्री बावनकुळेंनी सुनावलं। पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी, बावनकुळेंचं वक्तव्य। परतवाड्यातील आरोपी आयान अहमदची मोडस ऑपरेंडी समोर। सोशल मीडियावर हंटिंग ग्राउंड, तर संवादाने विणलं जाळं। भोंदू खरातची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी। चौथ्या गुन्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कोठडी, तर 5व्या गुन्ह्यात पोलिसांनी कोठडी मागितली। उद्या सुनावणी होणार। एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छतेसाठी 2 रुपयांची वसुली। बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थांना दिला जाणार निधी। राज्यामध्ये उष्णतेने नागरिकांची काहिली। मराठवाडा, विदर्भात 12-42 पार। अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट। काही भागात पावसाची शक्यता। बुधवारपर्यंत शांतता करार झाला नाही तर इराणवर पुन्हा बॉम्ब वर्षाव। डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। शस्त्रसंधी वाढवणार नाही आणि इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्याचा इशारा। इराकमधून तेल घेऊन येणाऱ्या 2 भारतीय जहाजांवर हल्ला। जग अर्णव या जहाजावर गोळीबार झाल्याची माहिती। दुसरं जहाज सुखरूप।